अमरावती से मौसम की खास खबर। 20 जून तक अमरावती में 60 मिली वर्षा की संभावना जताई जा रही है। उसके साथ ही धरनी, चिखलदरा, अचलपुर, अंजनगांव, सुरजी तालुका में औसत से अधिक बारिश होने की संभावना बताई जा रही है। 91 में से 20 मंडलों में औसत बारिश होने वाली है, जिसके साथ ही बुआई के लिए किसानों को आह्वान किया गया है कि वह जल्दबाजी ना करें। इस प्रकार कृषि विभाग ने अपील की है। अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर सरासरी आपल्या जिल्ह्यात 20 तारखेपर्यंत 60 mm जवळपास पाऊस झालेला होता। सरासरीचा विचार केला तर 60% एवढाच सरासरीचा पाऊस झालेला आहे। फक्त 3 तालुके चिखलदरा, चांदूर बाजार आणि अंजनगाव सुरजी या तालुक्यांमध्येच सरासरीच्या पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आणि जर पावसाचा 60 mm जर विचार केला तर पेरणीयोग्य पाऊस निश्चितच नाही आहे। आणि आपले 4 तालुके सोडले तर 10 तालुक्यांमध्ये ही सरासरी 50% कमी आहे। आणि मंडळांचा जरी विचार केला तर फक्त 20 मंडळामध्ये 91 मंडळापैकी आपल्या इथं सरासरी एवढा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे इतर ठिकाणी पाऊस व्यवस्थित नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी अद्याप घाई करू नये। मान्सून विभागाचं जर बघितलं, IMDचं जर प्रेडिक्शन बघितलं तर 22 नंतर मान्सूनचे दमदार आगमन सांगितलेले आहे। त्याच्यामुळे निश्चित पाऊस आल्याशिवाय आणि जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, जेणेकरून उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढणार। आपल्या जिल्ह्याच्या पेरणी 6,81,000 हेक्टरवर आपण पेरणी प्रस्तावित केली होती। त्यामध्ये आपण 2,52,000 हेक्टर कपाशीचं नियोजन केलेलं आहे आणि 2,54,000 सोयाबीनचं नियोजन आहे। मुख्य करून आपले हे जवळपास 70-80% क्षेत्रावर हे दोनच पिकं आहेत। आणि यापैकी सध्या जी पेरणीला सुरुवात झालेली आहे ती कपाशीच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी ज्यांच्याकडे इरिगेशनची सोय आहे किंवा चांदूर बाजार, अंजनगावसारखा तालुका आहे, अचलपूरसारखा तालुका आहे, त्या भागात कपाशीच्या पेरणीला थोडा वेग आलेला आहे। कपाशीच्या पेरणी एवढी ओल त्या भागात आहे। 2 दिवसाआधीची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार जिल्ह्यात 5,000 हेक्टरची फक्त पेरणी झालेली आहे। आता या 2 दिवसात परवाच्या दिवशी पाऊस झालेला आहे, कालही काही भागात झालेला आहे, त्याच्यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे।